नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या गप्पा लाईव्ह या कार्यक्रमात आपलं स्वागत. जसा महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवसाला आपण 1 मेच्या रूपानं साजरं करतो, गौरव आहे आपल्या राज्याचा तो. मराठी भाषा दिवस आहे. मराठी राजभाषा या अर्थानं सुद्धा आपण त्याचा आनंद उत्साह साजरा करतो. आता तर आपली मराठी भाषा अभिजात भाषा आहे. मात्र जर का मराठी महाराष्ट्र राष्ट्रीय अस्मिता दिवस असा काही करायचा ठरवायचा झाला आणि मला जर का विचाराल तर मी म्हणेन तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी, म्हणजे आपल्या लाडक्या प्रिय राजांचा जन्मदिवस, छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि आज 3 शतकांहून सुद्धा अधिक काळ फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर राष्ट्रासाठी ललामभूत, आदरणीय आणि प्रेरणास्थान असलेले जागतिक युद्ध, सामरिक आणि अनेक अर्थानं ज्यांच्या धोरणांचा अभ्यास केला जातो अशा विश्ववंद्य छत्रपती शिवरायांचा आज जन्मदिवस. सुरुवातीला मी पुढारी न्यूजच्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. आणि या निमित्तानं छत्रपती शिवराय, त्यांची धोरणं याच्याबद्दल इतिहासकारांशी तर अनेक मुलाखती आपण पाहिल्या असतील, पण ज्यांनी त्या इतिहासामध्ये एक भूमिका निभावली आहे, शब्दशः निभावली आहे आणि त्याचप्रमाणे ते स्वतः शिव इतिहासाचे अभ्यासक सुद्धा बनले त्या भूमिकेमुळे. आणि शिवाय या सगळ्या विषयाकडे एका मराठी आस्थेने बघणारं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आपल्या पुढारी न्यूजच्या मंचावर आहेत. आपल्यासोबत आहेत अमोल कोल्हे. अमोलजी, आपलं स्वागत आहे गप्पा लाईव्ह या कार्यक्रमात. आणि मी जाणीवपूर्वक अमोल कोल्हे म्हणालो, मी खासदार अमोल कोल्हे म्हणालो नाही, कारण इथे या मंचावर आपण सगळ्यांनी आपल्या भूमिकांचे जोडे बाजूला ठेवलेले आहेत. आपण सगळे इकडे शिवप्रेमी आहोत आणि म्हणून खास तुम्हाला बोलवलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे मांढरेंच्या नंतर, सूर्यकांत आणि चंद्रकांत मांढरेंच्या नंतर छत्रपती शिवराय ज्यांनी साकारले आणि या पिढीमध्ये जे चेहरा लगेच आमच्या लक्षात राहणार आहे तो म्हणजे अमोल कोल्हेंचा आहे. असं स्थान आपण मनामध्ये लोकांच्या तयार केलं. सो मच सो की कोरोनाच्या काळात सुद्धा लोकांच्या मागणी होती की ती सिरियल पुन्हा लावली जावी वगैरे. तर आज इतकं बोलून झालेलं आहे छत्रपती शिवरायांबद्दल, इतके ग्रंथ आहेत, इतकी भाषणं, इतकी व्याख्यानं आणि इतक्या मुलाखती आहेत, पण तरीसुद्धा ज्याबद्दल आपल्याला बोलायला आवडतंच. त्यामुळे असं काय वेगळं तुम्हाला सांगायला, बोलायला आवडेल छत्रपती शिवरायांबद्दल? असा एखादा अनोळखी पैलू, एखादा असा मुद्दा की ज्याच्याबद्दल हा एक विषय मात्र वाटला की ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, छत्रपती शिवराय म्हणताना काय मनात येतं त्याबद्दल? अशा अनेक भावना आहेत. सर्वप्रथम पुढारी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे. म्हणजे तुम्ही कोण, म्हणजे ते जी कविता आम्ही कोण म्हणून काय पुसता, तर ह्याचं आम्हाला वगळा गतपर्वत झणी होतील तारांगणे. पण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, ते अस्तित्व काय आहे हे जेव्हा तुम्ही विशेषतः दिल्लीच्या परिसरामध्ये जेव्हा जाता, तुम्ही महाराष्ट्र सोडता तेव्हा कळतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, एका वाक्यात सांगायचं तर मी काय असं म्हणतो की हिंदुस्थानच्या इतिहासाला पडलेलं सुरेख स्वप्न आणि जगाच्या इतिहासाला पडलेलं अद्भुत कोडं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जसं तुम्ही म्हणाला काय सांगायला आवडेल, तर खूप काही सांगायला आवडेल. म्हणजे प्रत्येक वेळी मी असं म्हणतो की जेव्हा तुम्ही परकीय किंवा परदेशातल्या अनेक राजांची वर्णनं ऐकता, त्यांचे पोवाडे पाहता, त्यांच्यावरच्या कलाकृती पाहता, तेव्हा तुम्हाला कायम असं वाटतं की ज्यांचं नगभर आहे ना त्यांचं विधभर दाखवतात. आमच्या राजांचा आभाळभर आहे, आम्ही सांगायला कमी पडतो. क्या बात आहे. म्हणजे अजूनही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे अवघ्या 7 प्रसंगांपुरतं एवढंच म्हणतो. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स जर सांगायचे म्हटले, खूप काही सांगण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शेतीविषयक धोरणं सांगायची झाली, खूप काही सांगण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यापारविषयक धोरणं सांगितली, खूप काही सांगण्यासारखं आहे. परराष्ट्रविषयक धोरणं सांगायची झाली, खूप काही सांगण्यासारखं आहे. आणि हे सगळं आजच्या काळाला ॲप्लिकेबल आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर एक सर्वांगीण अष्टपैलू व्यक्तिमत्व. तुम्ही ज्या पैलूतून बघता त्या पैलूतून एक वेगळंच चित्र समोर येतं असं मला वाटतं. पण असं वाटतं का कधी, म्हणजे हे तर खरंच आहे, छत्रपती शिवराय म्हटलं की मला अजूनही तो, मला आता आणि मला खात्री आहे उद्या तो कुठेतरी पवाडाचं ते कवन कानावर पडणार आहे, प्रताप गडा खाली खान, खान आला डौलत डुलत वगैरे. पण याच्या पलीकडे सुद्धा शिवराय आहेत जो तुम्ही आता उल्लेख केला. तर अशा कुठल्या मुद्द्याबद्दल खास करून तुम्हाला शिवचरित्र अभ्यासताना, भूमिकेच्या निमित्तानं सगळं दोंडाळताना आठवलं, अरे इथे, अरे राजांनी असा विचार केला, राजांनी अशी
निर्णय घेतले होते त्याबद्दल? उदाहरणार्थ मला जर का विचारलं, दक्षिण दिग्विजयाबद्दल फारसं आम्हाला माहीत नसतं. आम्हाला तोरणा, पश्चिम महाराष्ट्र, दिल्ली, आग्रा, आग्र्यावरनं सुटका, या सगळ्या गोष्टी माहीत असतात. सो तुम्हाला असा कुठला भावलेले छत्रपती शिवराय आहेत? नाही, मी तुम्हाला कायम असं म्हणतो ना की प्रत्येक क्षणी जाणवतात. म्हणजे एक साधी सोपी गोष्ट बघा, म्हणजे आता आपण राजकीय क्षितिजावर छत्रपती शिवाजी महाराज वगळून तुम्ही वर्तमानही बघू शकत नाही, तुम्ही इतिहासही बघू शकत नाही. तुम्ही आता बघा ना, जेव्हा औरंग्यानं जिझिया कर लादला, महाराजांनी काय केलं? औरंग्याची तह मोडून टाक. म्हणजे काबूल ते सल्तनत हा जो एक शक्तिमान शहेनशाह हिंदुस्थानातला होता, त्याच्याशी असलेला तह महाराजांनी क्षणात मोडून टाकला. तू जर जुलमी कर लादणार असशील तर आम्हाला तुझ्याशी तह करायचा नाही. इतिहास ते सांगतो, वर्तमान काय सांगतो? अमेरिका सांगते की 18% तुमच्यावर टॅक्स, 0% आमच्या याच्यावर टॅक्स, तरी आम्ही म्हणतो की करार आम्हाला मान्य आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांची व्यापारविषयक धोरणं कुठे जातात? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर मालिका केली, काय भूमिका होती त्यावेळची? आणि त्यावेळी तुम्ही खूप रिसर्च केला असेल, काय गवसलं तुम्हाला त्या सगळ्या प्रवासात आणि त्याचा काय एकूण परिणाम दिसला समाजावर? कारण ती मालिका फार लोकप्रिय झाली आणि शिवाजी महाराज घराघरात आहेतच, पण नव्यानं तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर ते दाखवलेत, तर ती प्रेरणा काय होती मुळात? तर हे आव्हान कायम होतं आणि त्यामध्ये फार मोठं यश हे स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाई यांचं होतं. त्यांनी ते पाहिलेलं स्वप्न होतं. पण हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांकडे खूप वेगवेगळ्या पैलूंमधून बघता आलं, खूप सारे प्रश्न विचारता आले. इतिहासाला आडवे तिडवे प्रश्न विचारल्याशिवाय ना ती भूमिका तुमच्यासमोर उभी राहत. कारण पश्चिम महाराष्ट्रात महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, उत्तर महाराष्ट्रात वेगळा आहे, विदर्भात वेगळा आहे, खाली कोकणात वेगळा आहे, मराठवाड्यात वेगळा आहे. आणि या सगळ्याचा एक सामायिक बिंदू काढून ते महाराज उभे करणं हे कलाकार म्हणून नक्कीच एक आव्हानात्मक गोष्ट असते. आणि मग त्यानंतर त्यातून जेव्हा तुम्हाला ही गोष्ट मांडायची आहे, तेव्हा तुम्ही ती मांडत असताना तुम्ही नेमकी समाजाला काय प्रेरणा देता, याच्यावर तुम्ही केलेलं काम तात्कालिक ठरतं की तुम्ही केलेलं काम हे दीर्घकालीन ठरतं, या गोष्टी आहेत. आणि तुम्ही जवळपास 2008 मध्ये झालेल्या मालिकेचं जर आत्ता जवळपास 18 वर्षांनी उल्लेख करताय, तर मी मनापासून आभारी आहे तुमचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आजकाल दुर्दैवाने असं होतं की अस्मितेच्या लढाया खूप टोकदार होतात. छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे त्याच्याबाबत अजिबात दुमत नाही, पण त्या ज्या लढाया होतात त्यामध्ये असं होतं की एक दैवता समान असलेला व्यक्ती जो माणूस आहे त्याच्या मागचा माणूस पण आपण विसरतो आणि तिथून त्या अस्मितेच्या लढाया सुरू होतात असं वाटतं का? कुठं चुकतंय आपलं? म्हणजे आपण जो म्हणतो ना महापुरुषांचा पराभव आपल्याला जो पुस्तकात धडा होता तसं काहीच होतंय का? 100% म्हणजे माझी विनंती अ.रा. कुलकर्णींचं अशी होती शिवशाही नावाचं एक पुस्तक वाचून बघा. आणि तुम्ही जे म्हणालात ते एक्झॅक्ट ते वाक्य आहे की हा जो पराभव होण्याचा प्रयत्न होतो, म्हणजे थोडक्यात देवत्व एकदा देऊन टाकलं ना की मग माणूस म्हणून आमची जबाबदारी संपते. कारण आम्ही नालायक आहोत माणूस म्हणून. पण एकदा देवत्व देऊन टाकलं की मग आमच्यावरची जबाबदारीतून आम्हाला मोकळं व्हायचं, ही प्रवृत्ती प्रत्येक ठिकाणी दिसते. जेव्हा मला या गोष्टी नाही पटत, अनेकांना पटत असतील, कोणी सहमत असो नसो, हा माझा व्यक्तिगत श्रद्धेचा भाग आहे की महाराजांची आरती मला नाही पटत, महाराजांचं मंदिर बांधणं मला नाही पटत, ही एखाद्याची श्रद्धा असू शकते. माझं म्हणणं हे की मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं, याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज येतो. आणि जगाच्या इतिहासात नाही अशी प्रेरणा. कुणीतरी सांगतं हा यांचा अवतार आहे, तो त्यांचा अवतार आहे, त्यामुळे यांनी दिव्यत्वाचा साक्षात्कार दिला म्हणून हे दिलं. अरे माझ्या राजाने रक्तघाम गाळून स्वराज्य उभं केलंय. आणि हे जे दिव्यत्व आहे ना, हे कर्तृत्वाच्या जोरावरचं दिव्यत्व आहे, हे कुठंतरी आपण विसरतोय दुर्दैवानं. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कार्यक्रमात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेतली जावी, हे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे कसं शक्य होऊ शकतं, हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे. पण हे माझे प्रश्न आहेत, त्यामुळं मला जे भावतात, मला जे पटतात ते महाराज मांडण्याचा मी कायम प्रयत्न करतो. सॉरी, मी जोडूनच प्रश्न विचारते याला, पण तुम्ही आता इतका सुंदर शब्दात सांगितलं. भूमिकेचा तुमचा उल्लेख झाला. एक नरहर कुरुंदकरांचं छोटंसं पुस्तक आहे शिवाजी महाराजांविषयी, त्याच्यामध्ये एक असा उल्लेख होता. प्रस्तावना आहे ती श्रीमान योगीसाठी अगदी लिहिलेली. अगदी आपण लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा मरू नये असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत उल्लेख करताना बरेचदा म्हणतो. पण त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे की अनेक लोकांच्या रक्ताचा सडा सांडलेला आहे
आणि त्याच्यावरनं जेव्हा त्या राजाला चालायची वेळ येते त्यावेळेला त्याच्यावरती काय दबाव असतो हे फक्त तो राजाच सांगू शकतो. भूमिका करताना कधी तो दबाव जाणवला का, की काय पेन असू शकेल त्यांचं? केवळ भूमिका करताना नाही, भूमिका केल्यानंतर सुद्धा अनेकदा हा दबाव जाणवला. म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला तो 18 वर्षांपूर्वीचा केलेला आहे. या 18 वर्षात किती वेळा तुम्हाला माझ्याविषयी काय वावगं ऐकायला मिळालं? म्हणजे जर ती साधन शुचिता असेल तर ती पाळली गेली पाहिजे, ही भावना ही माझी कायम आहे. पण तुम्ही जे म्हणालात की हा दबाव किंवा त्या दबावापेक्षा मी त्याला जबाबदारी म्हणेन. त्यामुळे मला जो नम्रताचा प्रश्न कळला तो असा की उदाहरणार्थ शिवरायांचं जेव्हा राजाभिषेकाचे क्षण आहेत आणि ते सिंहासनाधीश्वर होत असतात आणि एक एक पायरी चढत असतात, तेव्हा ते असं लिहिणाऱ्याने असं सुंदर लिहिलेलं आहे की ही बघा, अरे पहिली बारी, अरे हा आपला बाजी, अरे हा तानाजी, अरे हे आपले बाकीचे सरदार, आणि असं त्या आठवणीसह ते त्या सिंहासनावर आरूढ होतात. तुम्ही जेव्हा ते भूमिकेमध्ये प्रत्यक्षात करत होता, जेव्हा तो क्षण साकारत असाल, ते असं फील आला की अरे खरंच ह्या एक एक पायऱ्या म्हणजे एक एक अख्खा कालखंड माणसांचं, म्हणजे जे नम्रताने सांगितलं तसं अशा या बलिदानांच्या या पायऱ्या आहेत. तो फील आला तुम्हाला सुद्धा? 100% सर, तो फील तुम्हाला कायम येतो. आणि मी कायम एक पथ्य पाळलंय की राजा शिवछत्रपती मालिका असू दे किंवा नंतर स्वराज्यरक्षक संभाजी मालिका असू दे किंवा शंभूराजे नाटकाचे प्रयोग असू देत किंवा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग असू देत, मी आजही जिरेटोप किंवा कवड्यांची माळ घालताना तिला आधी नमस्कार करतो आणि मग ती घालतो. कारण मी आधी स्वतःला हे सांगत असतो, इदम न मम, मी निमित्त मात्र आहे, मी फक्त हे प्रतीक साकारतोय. आणि जेव्हा तुम्ही ज्याला दबाव म्हणता त्याला मी जबाबदारीची जाणीव, की जेव्हा ही जबाबदारीची जाणीव तुम्ही भिनवता तेव्हा त्याचे अनेक आयाम सुद्धा कळतात. म्हणजे मगाशी तुमच्या प्रश्नातलं दुसरं उत्तर आहे, दुर्दैवानं ज्या छत्रपतींना सिंहासनाकडे जात असताना तुम्ही जसं म्हणालात की कोणी कोणी इथं रक्त सांडलं, कोणी कोणी इथं बलिदान दिलं, या प्रत्येकाची आठवण झाली सिंहासनावर जाताना. आणि आज मात्र आम्ही मागे भिंतीवर कोणाचे फोटो लावायचे याच्यासाठी भांडतो, पण त्या फोटो समोर बसून आम्ही काय करतो दुर्दैवानं हे आम्हाला कळू नये, आम्हाला त्याचं भान असू नये. ज्या मंत्रालयाकडे आशेनं पाहिलं जातं त्या मंत्रालयात एखाद्या कारकुनाला लाच घेताना थेट पकडलं जातं. ज्या भागाचे मंत्री, ज्या विभागाचे मंत्री दुर्दैवानं जातात त्याच दिवशी, म्हणजे तुम्ही आज जर पोदार बघितलं, सेंट झेवियर्स घेतलं, अशा शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मिळतो. आणि केवळ एका अधिकाऱ्याची हकालपट्टी किंवा ट्रान्सफर करून हा विषय मिटवायचा प्रयत्न होतो की काय? मग मागे असलेल्या फोटोंपेक्षा जे काही फोटो आहेत ना त्याच्याविषयी असणारी प्रामाणिकता जर नसेल ना, तर त्या सिंहासनाकडे जातानाची जी जबाबदारी आहे, त्या सिंहासनाधीश्वराचा फोटो तुमच्या मागे आहे, ज्याने रयतेचं राज्य आणलं, ती जबाबदारी आम्ही ठेवणार आहोत की नाही, हा प्रश्न आधी निर्माण होतो. शिवाजी महाराजांचं म्हणजे ते अनेकांसाठी दैवत आहेत, बहुसंख्यांसाठी हळवा कोपरा आहे. आपण किती नाही म्हणलं तरी त्यांना देव मानणारे लोक आहेत, कारण त्यांचं कार्य तसं होतं. शिवाजी महाराजांच्या थेट बरोबर टिपू सुलतानना बसवणं, मी तुम्हाला हेच म्हणतो की या प्रत्येक विधानातली निष्पत्ती ही जर तुम्ही लक्षात ठेवली तर यातली नेमकी यातून निष्पन्न काय होणार आहे या सगळ्या वादातून, हाच माझा प्रश्न आहे. म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांशी व्यक्तिगत शिवभक्त म्हणून मला विचाराल तर छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाची तुलना होते का? मग मी अगदी धाडसानं म्हणेन की नाही, देवाची सुद्धा तुलना होत नाही. कारण ज्या माणसामुळे देव्हाऱ्यातले देव, गोठ्यातली गाय, घरातली माय सुरक्षित राहिली ना, ते छत्रपती शिवाजी महाराज होते. कोणीच बसू शकत नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, ही माझी भावना आहे. पण ज्या विधानानंतर ज्या काही गोष्टी झाल्या, हे नेमकं विधान काय होतं, त्यातून निष्पन्न काय होत होतं आणि त्यातून काय आपण साध्य करू पाहतो आहोत समोर असणाऱ्या आव्हानांमधून, हा एक वेगळा विषय. व्यक्तिगत तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर माझं म्हणणं आहे, कोणाची तुलना होऊ शकत नाही. महाराजांचे गड किल्ले किंवा मराठा आरमाराच्या लढाईच्या याच्याबद्दलच जागतिक वारसा 12 गड किल्ल्यांचा समावेश त्याच्यामध्ये झाला. तर ते तिथंच फक्त जाऊन थांबलं नाही पाहिजे. ज्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी आजही त्यातले काही किल्ले हे किती दुर्मिळ आहेत, वेगवेगळ्या अर्थानं इथं पोहोचणं किती अवघड आहे, हे ट्रेकर्सना पण माहिती आहे, जे शिवप्रेमी आहेत त्यांना पण माहिती आहे. त्याचं जतन करायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी आणखी आपण ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून, मी शिवप्रेमी म्हणून, महाराष्ट्र शासन म्हणून किंवा अगदी केंद्र सरकार, हा काही वेगवेगळा विषय नाही असू शकत महाराजांचे गड किल्ले. तर तुम्हाला काय वाटतं की याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे प्रत्येक पातळीवर? मला असं वाटतं सगळ्यात आधी त्याचा हेतू हा प्रामाणिक आणि अगदी शुद्ध असला पाहिजे. कारण सिंधुदुर्गाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला पुतळा जर अवघ्या काही महिन्यात कोसळत असेल, की लाजिरवाणी गोष्ट जर घडत असेल,
तर बाजूला एकदा सिंधुदुर्ग बघा ना, 350 वर्ष समुद्राच्या लाटा झेलताना आजही त्याच ताकदीनं उभा आहे. त्या प्रेरणेतून काम करावं लागेल, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही आहे की हा इतिहास, हा जाज्वल्य इतिहास समोर मांडत असताना त्याचं जागतिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून नेमके महाराज काय होते. म्हणजे मगाशी जसं आपल्या चर्चेत आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ 7 घटनांपुरता नाही हो, त्या पलीकडे अफाट आहे. म्हणजे मी काय म्हणतो, मी अनेक ठिकाणी ही गोष्ट बोललेली, मी आज पुन्हा त्याची, ज्याला आपण पुनरावृत्तीचं हे म्हणतो ते म्हणतो की हो, ग्रेट 17 इन द वर्ल्ड विषयी जेवढं बोललं जातं ना, त्या सगळ्या राजांना जर समोर ठेवलं तर छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग हु वॉज नॉट बॉर्न ॲज अ किंग. ते राजे म्हणून जन्मले नव्हते. हु नेव्हर बिट्रेड एनीवन टू बिकम अ किंग. त्यांनी कुणा बापाभावाचा खून करून राज्य मिळवलं नव्हतं. ही स्वोन हिमसेल्फ ॲज अ किंग. त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. वेन ही पास्ट अवे टिल दॅट टाइम ही वॉज अ किंग. त्यांचं देहावसान झालं तेव्हाही ते राजेच होते. नन ऑफ द ग्रेट 17 इन द वर्ल्ड स्टँड ऑन ऑल दीज 4 क्रायटेरिया. हे आम्ही जगाला कधी सांगणार आहोत? महाराजांचं मॅक्रो मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट आम्ही कधी सांगणार आहोत? त्यांचं स्थापत्यशास्त्राचं कौशल्य असेल, मी जसं परराष्ट्र धोरण असेल, व्यापारविषयक धोरण असेल, शेतीविषयक धोरण असेल. म्हणजे गंमत बघा, दुर्दैव हे आहे की आज लोकशाही असलेल्या देशामध्ये अनेकांच्या मनात ही शंका तयार होते की हुकुमशाहीची बीजं रोवली जातात की काय, अशी परिस्थिती आहे का, अशी अनेकांच्या मनात परिस्थिती निर्माण होते. आणि राजेशाही असणाऱ्याच्या काळामध्ये रयतेचं राज्य तयार करून लोकशाहीची बीजं रोवणारा राजा केवळ या मातीत होता, ज्या राजानं कधीही विलासी महाल उभे केले नाहीत, ज्या राजानं जे किल्ले उभे केले ते शतकानुशतकं लढत राहिले. ही प्रेरणा आम्हाला सांगावी लागेल. आणि तर तुम्ही म्हणताय या गडकिल्ल्यांच्या संदर्भामधला तो इतिहास जो आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ते केवळ गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नाही, तो इतिहास मनामनात रुजवावा लागेल. म्हणजे देशाची, राज्याची जी तरुण पिढी आहे, ही प्रत्येक तरुण हा त्यात आपल्या गौरवशाली इतिहासाचा ब्रँड अँबॅसेडर असला पाहिजे. आणि तो ब्रँड अँबॅसेडर असताना केवळ अभिनिवेशातून महाराज नाही, तर त्या अभिव्यक्तीतून महाराज येणं ही गरज आहे. अमोलजी, तुम्ही जो आज इतिहास सांगतात, आपण बोलताना काय म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्र, आपण म्हणताना कायम म्हणतो की शाहू फुलेंचा महाराष्ट्र, हे आपण कायम म्हणत येतो. पण आज महाराष्ट्रापुढे 2 शिवाजी महाराज आहेत. एक शिवाजी महाराज जे बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितले शिवाजी महाराज आहेत, आणि दुसरे गोविंद पानसरेंनी सांगितले शिवाजी महाराज आहेत. आज महाराष्ट्रातल्या तरुणांपुढे हे 2 शिवाजी महाराजांचं एक द्वैत उभं केलं गेलं आहे असं म्हणू. तुम्ही आज अभ्यास करताना अभ्यासक म्हणून त्याकडे काय कसं बघता? तुम्ही ज्या दोन्ही व्यक्तिमत्वांचं नाव घेतलं, ही दोन्ही व्यक्तिमत्व आज हयात नाही. दोन्ही फार आपापल्या पद्धतीनं वेगळी व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांच्या कार्याविषयी, त्यांनी जे काही त्यांच्या क्षेत्रात जे काम केलं त्याविषयी हा प्रत्येकाच्या मनात आदर असला पाहिजे. मला पडणारे प्रश्न जे असतात, जेव्हा मी म्हणतो की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न येतो ना. आणि हा प्रश्न मी इतिहासाला विचारतो की ज्या काळामध्ये 7व्या शतकामध्ये चौलच्या राजाचा आरमार होतो, म्हणजे तामिळमधल्या चौलच्या राजांचा आरमार होतो, त्यानंतर 1000 वर्ष एकही हिंदू राजाचा आरमार नव्हतं. हिंदू राजाचा आरमार नसल्यामुळे 1000 वर्ष आरमार नाही का, तर तत्कालीन हिंदू धर्मामध्ये समुद्र पर्यटन हे निषिद्ध मानण्यात आलं होतं. त्यामुळे पोर्तुगीज येत होते, इंग्रज येत होते, अरब येत होते, मुघल येत होते, सगळे समुद्रावर सत्ता गाजवत होते. समुद्रावर सत्ता गाजवल्यामुळे त्यातल्या व्यापाऱ्यामुळे होणारा जो अत्याचार होता, अनाचार होता, तो धर्म, जात, पंथ, प्रांत बघून होत नव्हता. आणि केवळ धर्मात लिहिलंय म्हणून थांबणारे महाराज नव्हते. महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. विचार करा, त्या हिंदुस्थानात धर्मशास्त्रात मान्य नसलेली गोष्ट राष्ट्राच्या रक्षणासाठी, मी फार महत्त्वाचं स्टेटमेंट करतोय, धर्मशास्त्रात मान्य नसलेली, अधर्म समजली गेलेली गोष्ट राष्ट्राच्या रक्षणासाठी महाराजांनी उभी केली. महाराजांनी आरमार उभं केलं आणि मुघल, पोर्तुगीज, इंग्रज सगळ्यांवर वचक बसवला. मग सांगा, हा विचार पुरोगामी नाही का? मग सांगा, बसनूरची स्वारी स्वतः आघाडीवर राहून करणारे महाराज हे पुरोगामी ठरत नाहीत का? मग सांगा, ज्या जिजाऊ महासाहेबांनी नैतिक अधिष्ठान दिलं, आज मी कायम असं म्हणतो, स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली, संपत्तीनं मोठी असलेली अनेक राज्य उदयाला आली आणि अस्ताला गेली. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं तर उर अभिमानाने भरून येतो. कारण काय? याचं कारण जिजाऊ महासाहेबांनी दिलेलं नैतिक अधिष्ठान. मग ज्या काळी सतीची प्रथा ही समाजमान्य होती, सर्वमान्य होती,
त्या काळात हे नैतिक अधिष्ठान देणाऱ्या आपल्या माऊलीला सती जाण्यापासून रोखणारे महाराज हे पुरोगामी नाहीत का? टूल म्हणून वापर केला जातो ज्यावेळेला महाराजांच्या नावे दाखले देताना जातीय दाखले दिले जातात, धार्मिक दाखले दिले जातात, अस्मितांचे दाखले दिले जातात आणि महाराजांचं नाव वापरून राजकारण केलं जातं. कुणीही धुतल्या तांदळाचा नाही. तुमच्या पक्षात सुद्धा असतील, इतर सगळ्या पक्षांमध्ये आहेत. त्यांचं काय करायचं? खांद्यावर एक डोकं दिलेलं असते, त्या डोक्यात एक मेंदू असतो आणि त्या मेंदूत जर योग्य विचार भरले तर जेव्हा मतमतांतर कानावर येतात तेव्हा ती एका कानावरून दुसऱ्या कानावर सोडली जातात. तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मी ज्या काही गोष्टी विचार करतो, ज्या काही मांडतो, या मांडत असताना या सगळ्याच्या पाठीमागची कारणमीमांसा जेव्हा माझ्या विचाराने मी पक्की करतो आणि मी तुम्हाला जो सगळ्यात मोठा हेतू सांगितला की धर्मसत्ता आणि राजसत्ता एकमेकीच्या खांद्याला खांदा लावून रयतेच्या कल्याणासाठी, विच इज द आन्सरेबिलिटी, जे उत्तरदायित्व आहे, हे उत्तरदायित्व जेव्हा सर्वसामान्य रयत सुद्धा समजून घेते, हा विचार जेव्हा समजून घेते, मी तेच म्हणतो की महाराज अभिनिवेशातून नाही तर महाराज हे अभिव्यक्तीतून समजून घेण्याचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा मला वाटतं की अशा पद्धतीने जर कोणी टूल म्हणून वापर करत असेल तर ते कालांतरानं कालबाह्य होते. शिवाजी महाराज म्हणून वावरताना असा एखादा क्षण आयुष्यातला की जो अनुभव एखादा की जो तुमच्या लक्षात राहिला की कदाचित हे जर नसतो किंवा शिवाजी महाराज आपल्या काय म्हणतात व्यक्तिमत्वाशी जोडले गेले नसते तर कदाचित हा क्षण मला मिळू शकला नसता, असं कुठलाही एखादा क्षण, वेगळा काही अनुभव? भारत म्हणजे फार इतके अनुभव आहेत ना की सांगता हे कमी एवढं. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, कोल्हापुरात कावळा नाक्याला गाडीने चाललो होतो आणि गाडीने चालल्यानंतर एक लहान मुलगी, एक भगिनी तिच्या लहान मुलाला गाडीवर घेऊन चालली होती आणि तिने गाडीतून बघितलं आणि तिने बोट दाखवलं आणि त्याने घाईघाईने हात जोडले. जेव्हा मी म्हणतो ना की हे कुठं आहे, हे या मातेच्या संस्कारात आहे. छत्रपती संभाजीनगरला शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग करत होतो आणि मध्येच बॅरिकेड तोडून, हे 2023ची गोष्ट आहे, मध्येच बॅरिकेड तोडून काही प्रेक्षक, म्हणजे त्यातही महिला होत्या 3, ज्या मध्ये धावल्या, जे घोड्याचे राऊंड, त्यामध्ये मी 12 एंट्रीच्या घोड्यावर घेतो, घोडा गेला आणि त्या बॅरिकेड तोडून पुढे धावल्या. आणि त्यानंतर मला सिक्युरिटी गार्डनी सांगितलं की जिथून घोडा गेला ना तिथली माती उचलण्यासाठी ते धावल्या होत्या. तर या मोमेंट्स आहेत ना, म्हणजे मला वाटतं यश अपयश, तुम्ही काय कमावलं, या सगळ्याच्या फार पलीकडे आहेत. आणि मी म्हणतो की पुन्हा मी जेव्हा या घटनांकडे त्रयस्थ म्हणून पाहतो ना तेव्हा माझं म्हणणं इदम न मम, तेव्हा मला तिथे महाराज दिसतात. हे प्रेम 350 वर्षांपूर्वी जो म्हणतो ना, जी प्रेरणा सांगावी लागणार आहे, जगाला ओरडून सांगावी लागणार आहे, मला सांगा ना जगातल्या कुठल्या राजाला हे सुख आहे? साधं त्याचं प्रतिकात्मक रूप आहे हो, एक कलाकार आहे साधा, तो कलाकार ते करतो आणि त्याच्या घोड्याच्या पायाखालची माती उचलण्यासाठी जर प्रेक्षक धावत असेल तर हे सुख कुठल्या राजाला मिळणार आहे? तुम्ही आता देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये आहात, तर तिथं कायमच आपण असं बघितलं गेले 300-350 वर्ष किंवा गेले अनेक दशकं शिवरायांबद्दल एक वेगळीच त्याला काय म्हणूया आकर्षण आहे, तिथं राहिलेलं आहे. तर तुम्हाला आत्ता तुमच्या ह्या 6-7 वर्षाच्या तिथल्या दिल्लीच्या वास्तव्यात काय जाणवलं? तिथल्या बाकीच्या इतर राज्यांमधल्या दिल्लीमध्ये काय जाणून घ्यायचं असतं त्यांना महाराष्ट्राबद्दल आणि शिवरायांच्याबद्दल? तर नक्की मी तुम्हाला म्हणालो तसे एक अप्रूप महाराजांविषयी कायम आहे, कारण हे हिंदुस्थानच्या इतिहासाला पडलेलं सुरेख स्वप्न आहे आणि त्यामुळे हे जाणून घ्यायला आवडेल. आणि मगाशी मी जो उल्लेख केला, हे मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर जेव्हा बोललो तेव्हा माझ्यासाठी ती त्यावेळीची एक सरप्राईज मोमेंट होती. गेल्या टर्ममधली ही गोष्ट होती की मी हे हाऊसमध्ये बोललो आणि त्यानंतर तेव्हा सोनियाजी गांधी या लोकसभेच्या सदस्य होत्या आणि त्यांनी निरोप पाठवला की माझ्याशी बोलायचं आहे आणि म्हणून मी हाऊसमध्ये पुढे चालत गेलो आणि हाऊसमध्ये सोनिया गांधी ओरडल्या जय शंभू राजा. आणि त्यांचं हे असं होतं की हे जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तू आत्ता हाऊसमध्ये बोलला हे फार वेगळं होतं आणि हे अलौकिक आहे, हे अद्भुत आहे. म्हणजे मला असं वाटतं की एका प्रमुख पक्षाच्या नेत्या, ज्या खरं तर मूळ या वंशाच्या म्हणजे भारतीय वंशाच्या नाहीत, आणि त्यांना सुद्धा ते कुतूहल त्यांच्याविषयी असणं
आणि हे दिल्लीत ठाई ठाई जाणवतं तुम्हाला. आज ज्या वेळेला रायगडावर जाऊन तिथे सिमेंट आणि विटांचं बांधकाम रिस्टोरेशनच्या नावाखाली दिसलं तर वाईट वाटतं. त्याच वेळेला त्याची तटबंदी ही इंग्रजांनी तोफ मारून पाडलेली तटबंदी असं सांगताना ती बघणं, तटबंदी बघताना जेव्हा वाईट वाटतं, त्याच वेळेला त्या तटबंदीला, त्या किल्ल्याला जुनं वैभव प्राप्त करून देण्यासाठी काय करता येईल? अमोल कोल्हे यांनी काही विचार केलाय का? हा एक प्रयत्न अमोल कोल्हेंनी करून पाहिला. म्हणजे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य होत असताना झोळी घेऊन मी प्रेक्षकांमध्ये फिरायचो. कारण हे वेडं स्वप्न आहे की 17व्या शतकात होता तसा रायगड पूर्ववत करावा. तुम्ही संसदेत गेल्यानंतरचं माझं पहिलं भाषण जरी काढलं, त्या पहिल्या भाषणात सुद्धा मी हीच गोष्ट मानली. माझं अजूनही हे ठाम मत आहे की हे जगातलं 8वं आश्चर्य ठरेल जर 17व्या शतकात होता तसा रायगड पूर्ववत झाला तर. आणि याला मात्र काही 2 गोष्टी आहेत की तो पूर्ववत व्हावा की जो आहे त्या अवशेषांमध्ये इतिहास शोधावा. याच्यामधली मतमतांतर आहेत. पण माझं कायम असं म्हणणं आहे की ही प्रेरणा देण्यासाठी किल्ल्यांच्या जतनाबरोबर, किल्ल्यांचं अनेकदा दुर्दैवानं असं होतं की आजकाल किल्ल्यांची स्वच्छता याला सुद्धा लोक संवर्धन म्हणतात. ती स्वच्छता होणं तर गरजेचंच आहे. हो. पण किल्ल्यांचं जतन, संवर्धन, स्वच्छता याचबरोबर त्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाची सुद्धा आम्हाला काहीतरी तजवीज करणं आवश्यक आहे. आज आम्ही AI विषयी बोलतो, आज आम्ही टेक्नॉलॉजी विषयी बोलतो, पण आज तुम्ही मला सांगा ना, किती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अशा दृकश्राव्य स्वरूपात आम्हाला बघायला मिळतो. आम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतो तेव्हा आमच्यासमोर एक प्रतिमा म्हणून इतिहासाच्या पुस्तकामध्ये छत्रपतींचं बघितलेलं चित्र आठवतं. मग तुम्ही आठवता, तुम्ही साकारलेले छत्रपती आठवतात. पण तुम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तिमत्वाचं वर्णन कसं कराल? मला हे तुमच्याकडनं ऐकायचं आहे मनापासून. हे खरं तर सिक्रेट आहे गुरुजी, तुम्ही माझ्याकडून काढून घेत असलेलं. पण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक अफाट असं चैतन्य आहे. म्हणजे आमचे पहिल्या मालिकेचा तुम्ही उल्लेख केला तेव्हा DB कासार जे रेल्वे पोलीसमधले फार मोठे अधिकारी आहेत, त्यांनी मला हा सिद्धांत सांगितला जो मला पटतो की छत्रपती शिवाजी महाराज एक अफाट चैतन्य आहे. त्या चैतन्याला तुम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे साथ घालाल तितक्या उत्कटतेनं ते तुम्हाला प्रतिसाद देतं. आणि माझ्यासाठी ते एक ज्याचा मला आकार ठाऊक नाही, ज्याचं मला स्वरूप ठाऊक नाही, मला ते एक चैतन्य म्हणूनच जेव्हा ही मालिका करतो तेव्हा ती जाणवतं. मी त्या चैतन्यालाच साथ घालतो की जे काही आहे, हे जे काही गारुड आहे, हे पेलण्याची ताकद आहे, ही जबाबदारी पेलण्याची ताकद ही तुम्ही द्या. कदाचित मी माझ्या अंतर्मनातल्या जबाबदारीच्या जाणीवाला जागृत करत असतो. त्यामुळं मला आकार ठाऊक नाही, मला एवढंच ठाऊक आहे ते चैतन्य. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना ती आम्ही का करतो हे जर समजून घेतलं तर महाराज कोण होते हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. पण महाराज काय होते हे जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ही 350 वर्ष जी एक अफाट प्रेरणा आपल्याला प्रेरणा देते, ही पुढची कैक शतकं या हिंदुस्थानला प्रेरणा देत राहील, इथल्या तरुणाईला प्रेरणा देत राहील. आणि मग खऱ्या अर्थानं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आम्ही जय जयकार करू तेव्हा स्वर्गात महाराजांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक हास्याची लकीर उमटेल. एवढंच माझं म्हणणं आहे. शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद अमोलजी. आपण म्हणजे शिवकाल तर आपण अनेकदा आपल्या महानाट्यामधून, सिरियलमधून तर तुम्ही सादर केलाच होता, पण या निमित्तानं त्यामागची भूमिका, त्यामागची म्हणजे भूमिकेच्या मागची वैचारिक भूमिका आपण मांडली आणि अनेक अज्ञात पैलूंवरती सुद्धा आपण बोलायचा प्रयत्न केला. वेळ मर्यादित आहे, शिवकार्य आणि शिवगाथा अथांग आहे, पण तरीसुद्धा आपण चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला त्या तेजाला. तुम्ही आम्हाला यासाठी वेळ दिला गप्पा लाईव्ह आज शिवजयंती विशेष, त्यासाठी खरंच तुमचे आभार पुढारी न्यूजतर्फे. धन्यवाद. जय शिवराय. शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या गप्पांमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा पुढारी न्यूज.